नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी घटक 5 अपूर्णांक फ्रॅक्शन्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत. समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी कशी करतात आपण पाहणार आहोत. सबट्रॅक्शन्स ऑफ लाईक फ्रॅक्शन्स या आकृतीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल या आकृतीचे 5 समान भाग केले आहेत. 1 2 3 4 5 आणि त्यापैकी 4 भाग रंगवले आहेत. म्हणजे आकृतीचा 4/5 भाग रंगवला आहे. म्हणजे 5 पैकी 4 भाग रंगवलेल्या भागापैकी एका भागाचा रंग पुसून टाकला म्हणजे या ठिकाणी 4/5 मधून 1/5 वजा झाले. ओके, 4/5 म्हणजे कसं, 5 पैकी 1 भाग रंगवला, 1/5 2 भाग रंगवले, 2/5 3 भाग रंगवले, 3/5 4 भाग रंगवले, 4/5 आणि 1 भाग वजा केला. 4/5 मधून 1/5 हा भाग वजा केला तर छेद समान आहे. अंशांची वजाबाकी 4 मधून 1 गेला, 3/5 1 2 3/5 उरला. ओके, अशा पद्धती म्हणजे 2 समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी करताना त्या अपूर्णांकाच्या अंशाची वजाबाकी अंशस्थानी लिहून छेदस्थानी लिहिलेल्या अपूर्णांकाचा छेद तसाच ठेवावा. When subtracting a fraction from another like fractions, we write the difference between the numerators in the numerator and the common denominator in the denominator. Okay. यावर आधारित उदाहरण संग्रह 21 प्रॉब्लेम सेट नंबर 21 आपण सोडणार आहोत. वजाबाकी करा. 5/7 वजा 1/7 या ठिकाणी छेद समान आहे त्यामुळं अंशांची वजाबाकी अंशस्थानी आणि छेद ताजा ठेवायचा. सामायिक छेद तो छेदस्थानी ठेवायचा. 5 मधून 1 गेले, 4/7 5/8 वजा 3/8 दुसरं. अशाच पद्धतीनं अंशांची वजाबाकी छेदस्थानी 5 वजा 3 आणि छेद सामायिक आहे. छेदस्थानी लिहिलेल्या अपूर्णांकाचा छेद तसा ठेवायचा. 5 मधून 3 गेले, 2 उरले, 2/8 संक्षिप्त दिला तर 2 लिहिला तरी चालतोय. या ठिकाणी छेद समान आहे. अंशांची वजाबाकी अंशस्थानी आणि छेदस्थानी दिलेला अपूर्णांकाचा छेद हा छेदस्थानी लिहायचा. 7 मधून 5 गेले, 2/9. ओके, सॉरी 2 आहे इथं. 7 मधून 2 गेले, 5/9. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न 8/11 वजा 5/11 8/11 वजा 5/11 चौथा आहे. या ठिकाणी अंशांची वजाबाकी अंशस्थानी आणि छेदस्थानी जो छेद आहे तो छेदस्थानीच लिहायचा. 8 मधून 5 गेले, 3/11. ओके, पुढचा 5वा प्रश्न आहे 9/13 वजा 4/13 या ठिकाणी अंशांची वजाबाकी अंशस्थानी छेद हा छेदस्थानी लिहायचा. 13 आहे, 9 मधून 4 गेले, 5/13. 6वा आहे 7/10 वजा 3/10 या ठिकाणी अंशांची वजाबाकी अंशस्थानी लिहायची. 7 वजा 3/10 7 मधून 3 गेले, 4/10. ओके, पुढचा 7वा प्रश्न आहे 9/12 वजा 2/12 अंशांची वजाबाकी अंशस्थानी 9 वजा 2 छेद आहे तो सामायिक छेदस्थानी लिहायचा. 9 मधून 2 गेले, 7/12 अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे एका भिंतीचा 7/10 भाग रंगवायचा आहे. त्यापैकी 4/10 भाग रामूने रंगवला तर अजून किती भाग रंगवायचा आहे. या ठिकाणी 7/10 पार्ट ऑफ ए वॉल इज टू बी पेंटेड. रामू पेंटेड 4/10 पार्ट ऑफ इट. हाऊ मच मोर पार्ट need to a painted. Here 7/10 part of the wall is to be painted and 4/10 part of the wall is painted by Ramu.
दॅट मीन्स 7/10 मायनस 4/10, 3/10 पार्ट ऑफ द वॉल नीड्स टू बी पेंटेड. ओके. रामूला 7/10 भाग रंगवायचा आहे. त्यापैकी किती रंगवला? 4/12 भाग रामूने रंगवला. 4/10 भाग रामूने रंगवला. मग या ठिकाणी रंगवायचा राहिलेला भाग बरोबर 7/10 मधून 4/10, 7/10 रंगवायचा आहे. रंगवला 4/10, उरला अंशांची वजाबाकी 7/4, छेद तसाच, छेदस्थानी 7 मधून 4 गेले, 3/10 भाग या ठिकाणी रंगवायचा राहिलेला आहे. ओके. अशा पद्धतीनं पुढचा पॉईंट आहे भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन्स. पाहूया एक उदाहरण. या ठिकाणी बेरीज करा. 1/10 अधिक 2/5. या ठिकाणी 2 अपूर्णांक आहेत, त्यांची बेरीज आहे आणि त्यांचे छेद भिन्न आहेत. येथे छेदांची सर्वात लहान समानपड 10 आहे. म्हणजे आपण 2चा पाडा मोजला 10 येईपर्यंत 2×5 = 10, 5चा पाडा मोजला 10 येईपर्यंत 5×2 = 10. म्हणून येथे सर्वात लहान समानपड 10 आहे. म्हणजे पहा अर्थ समजला का? 2चा पाडा 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20 आणि 5चा 5, 10, 15 आणि 20. दोघांमध्ये सामायिक 10 आहे, दोघांमध्ये सामायिक 20 आहे. दोघांमध्ये सामायिक असणारा सर्वात लहान 10 आहे. म्हणजे या ठिकाणी या छेदाची सर्वात लहान समानपड 10 आहे. समानपड म्हणजे 2ची पण 5 पट 10, 5ची दुप्पट 10. 20 ही मोठी पट आहे, समानपड आहे, परंतु मोठी पट आहे, लहान पट नाही, अशा अर्थानं या ठिकाणी नमूद केलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी 10 येण्यासाठी या 2ला 5 गुणायचं, अंशाला पण गुणायचं, म्हणजे मूळ अपूर्णांकात बदल होत नाही. 1/1 × 5, 2 × 5 अर्थात तिरकस गुणाकार 2 आणि 5×2 म्हणजे 5×1 = 5, 2×5 = 10 अधिक 2×2 = 4, 5×2 = 10. छेद समान झाला. छेद समान असेल तर आत्ता आपण पहिल्या अंशांची बेरीज करायची, छेदस्थानी मांडायचा. 5 × 4 = 9/10. अशा पद्धतीनं वजाबाकी तशीच आहे. ओके. अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सेट 22 आपल्याला सोडवायचा आहे. प्रॉब्लेम सेट 25 उदाहरण संग्रह 22 सोडवायचा आहे. ॲड बेरीज करा. 1/8 अधिक 3/4, 1/8 अधिक 3/4 ही बेरीज करताना आत्ताच आपण पाहिलं तिरकस गुणाकारा समान. 1ला 4ने गुणायचं, 8लाही 4ने गुणायचं. म्हणजे या ठिकाणी पहा समानपट हे खुडून टाकलं. येथे छेदाची समानपट, येथे छेदाची सर्वात लहान पट 4×2 = 8 आहे, 8 आहे. ओके. म्हणून अपूर्णांकाचा छेद 8 करू. म्हणून 8 करू. आणि म्हणून या ठिकाणी 1/8 तसंच ठेवायचं. छेद 8 करायचं ना, मग 3ला 2ने गुणायचं, 4ला 2ने गुणायचं. आणि म्हणून 1/8 अधिक 3×6 = 8, 1 अधिक 6 आणि छेद 8. छेद समान अंशांची बेरीज 7/8. ओके. अशा पद्धतीनं इथं पुढचं उदाहरण आहे 2/21 अधिक 3/7. या ठिकाणी छेदाची या ठिकाणी सर्वात लहान समानपट
येथे छेदाची सर्वात लहान समानपट आपण म्हणतो हेन्स द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ द टू डिनॉमिनेटर्स इज 21. या ठिकाणी 21 आहे. ओके, म्हणून अपूर्णांकाचा छेद 21 करू. छेद 21 करू. आता 2/21 त्याचं 21 आहेच. 3ला 7 गुणायचं. 3ला 3 गुणायचं का तर 7ला 3 गुणायला लागतं या. 2/21 अधिक 3 त्रिका 9/21. छेद समान झाला. अंशांची बेरीज अंशस्थानी आणि समान छेद छेदस्थानी 9 11/21. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर पुढचा आहे तिसरा 2/5 अधिक 1/3. या ठिकाणी येथे छेदाचे सर्वात लहान पट, येथे छेदाचे सर्वात लहान पट काय आहे. आपण 5 त्रिक 15 3 15 15 आहे आणि म्हणून या 15 आहे. 5 त्रिक 15 म्हणून अपूर्णांकाचा छेद 15 करू. अपूर्णांकाचा छेद 15 करू. Hence the smallest common multiple of the two denominator is 15. So we shall change the denominator of the both fractions to 15. Okay. 3/6/15 अधिक 5/1 छेद समान झालेला आहे. 5 छेद समान झालेला आहे. अंशांची बेरीज आणि छेद अंशस्थानी लिहायची. छेद सामायिक तो छेदस्थानी ठेवायचा. 5 11/15. त्यानंतर प्रश्न दुसरा वजाबाकी करा, सबट्रॅक्ट. काही उदाहरणे आपण सोडवूया म्हणजे आपला सराव होईल. 3/10 वजा 1/20. ओके, या ठिकाणी 3/10 वजा 1/20. छेदाचा येथे छेदाची सर्वात लहान पट 20 आहे. म्हणजे 10चा पाडा आपण 10 × 10 = 20 आणि 20चा 20 × 20. 10 चौक 40, 20 दोन्ही 40 पण या ठिकाणी दोघांमध्ये सामायिक आहे. परंतु 10 लहान आहे सर्वात, म्हणून छेद आपल्याला 20 करायचा आहे. म्हणून 3ला 2 10ला 2 गुणायचं आणि 1/20 आहेच त्याचा छेद. म्हणून 3 × 6 छेद 10 × 20 वजा 1/20. अंशांची वजाबाकी करताना छेद समान आहे छेदस्थानी ठेवायचा आणि अंशांची वजाबाकी अंशस्थानी. 6 1 गेला 5/20. इथं दुसरं उदाहरण आहे 3/4 वजा 1/2. या ठिकाणी सुद्धा छेदाचे सर्वात लहान पट, छेदाची सर्वात लहान समानपट 4 आहे. ओके, 2च्या पाड्यात 4 आहे, 4च्या पाड्यात 4 आहे. म्हणून अपूर्णांकाचे छेद 4 करायचे. तीन 3/4 1ला 2 गुणायचं, 2ला 2 गुणायचं. 3/4 वजा 2/4 2 4. छेद समान आहे. छेद समान तो छेदस्थानी ठेवायचा. अंशांची वजाबाकी अंशस्थानी. 3 मधून 2 गेला 1/4. ओके, पुढचं उदाहरण आहे तिसरं 6/14 वजा 2/7. या ठिकाणी हे उदाहरण सोडवत असताना छेदाचे सर्वात लहान पट 14 आहे म्हणून छेद 14 ठेवायचा. येथे छेदाची सर्वात
येथे छेदाचे सर्वात लहान समानपट 14 आहे, म्हणून या ठिकाणी आपण अंकाचे छेद 14 करू. हिअर द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ द टू डिनॉमिनेटर इज 14. सो वी शॅल चेंज द डिनॉमिनेटर ऑफ द बोथ फ्रॅक्शन्स टू 14. 6/14 here keep as it is, minus 2 into 2/7 into 2. 6/14 minus 2 into 2 4, 7 into 2 14. Denominator same, right? Denominator 14. Subtraction of numerator 6 minus 4 2/14. ओके. या ठिकाणी 6/14 तसा ठेवला आहे. 2ला या ठिकाणी 2 गुणायचं, 7ला 2 गुणल्यानंतर 14 येते, म्हणून अंशाला आणि छेदाला 2 गुणलेला आहे, म्हणून 2 2 4 आणि 7 2 14 समान छेद झाला आहे. तो छेदस्थानी ठेवायचा. अंशांची वजाबाकी अंशस्थानी 6 म्हणून 4 गेला. 2/14 संक्षिप्त दिला तरी चालतो. 2 की 20 7 14. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर सबस्क्राईब, हा लाईक करा, शेअर करा. भोसले सर जाकलेट चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व 6वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. प्रथम सत्रासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद.